फ्रेंड्स, आजचा व्लॉग खूप फेवरेट आहे. कारण का मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा मुंबईमधला फेवरेट धाबा, तो म्हणजे प्रीतम का धाबा. आणि प्रीतमच्या धाब्याला मी आज जाणार आहे आणि गेली 80 वर्ष जुना असा हा धाबा आहे. तर चला, आज प्रीतमच्या धाब्यामध्ये तर जायचंच आहे आणि अजून भरपूर काही गोष्टी या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्लॉग नक्की पहा. अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. फ्रेंड्स, आजचा दिवस खूप स्पेशल आहे. कारण का आम्ही जस्ट असंच डिसाईड केलेलं की लाँग ड्राईव्हला जायचं आणि ठाण्यावरनं आम्ही BKCवरनं बँड्रा रिक्लेमेशनला गेलो आणि तिथे तुम्ही बघू शकता सुंदर असं लाईटिंग केलेली आहे. कारण का ख्रिसमसचा माहोल आहे, न्यू इयर येणार आहे, तर असं हॅपनिंग वातावरण पाहिजेच आहे. फ्रेंड्स, जेव्हा पण आम्ही लाँग ड्राईव्हला स्पेशली मुंबई साईडला येतो तेव्हा आम्ही दोन गोष्टी आवर्जून करतो. त्या म्हणजे डिनर किंवा लंच प्रीतमच्या धाब्याला. आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट नाही तर धाबा आहे, तो पण मुंबईचा आणि 80 वर्ष जुना असा हा धाबा आहे. आणि इकडचं फूड माझं खूप फेवरेट आहे. तर व्लॉग नक्की पहा. जेव्हा पण मी मुंबईला येते तेव्हा मला कोकार्डिंग करायला खूप आवडतं. त्यामुळे मी लोअर परेलच्या इथे कोकार्डिंगला पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ते म्हणजे इंडियातला आपला कोस्टल रोड, तो पण फर्स्ट अंडर वॉटर टनल. सो फ्रेंड्स, ह्या व्लॉगमध्ये भरपूर काही सगळं आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सो फर्स्ट आपण जाऊया इंडियातला फर्स्ट अंडर वॉटर सी टनल.
सो फ्रेंड्स, आता आपण चाललो आहोत CST वरनं जाणार आहोत लोअर परेलला आणि लोअर परेलला आपण करणार आहोत गो कार्डिंग. तर चला. फ्रेंड्स, मी आली आहे स्मॅशमध्ये, ते पण लोअर परेलला, आणि मी करणार आहे माझी फेवरेट गो कार्डिंग. फ्रेंड्स, गो कार्डिंग करताना तुम्हाला आधी फॉर्म भरावा लागतो. तर तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला सगळे प्राईसची डिटेल्स कळतील. आणि तुम्हाला गो कार्डिंग करताना म्हणजे जेव्हा पण तुम्ही कार चालवता त्यावेळी तुम्हाला 3 फाऊल्स दिले जातात. जर तुम्हाला 3 फाऊल्स मिळाले तर तुम्हाला बाहेर काढलं जातं. तर जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा एकदम इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि गो कार्डिंगचा आनंद घ्या. रूल्स बता देता हूँ, एक दूसरे को हिट नहीं करना है, ब्लॉक नहीं करना है, डिस्टेंस मेंटेन करना है। अगर आप हिट या ब्लॉक करते हो 2 टाइम ऑन, 1 टाइम डायरेक्टली कार्ड्स या बैरिकेड्स को हिट नहीं करना है। कार्ड्स की स्पीड स्लो हो जाएगी और स्टीयरिंग हार्ड है। टर्न करने के टाइम तो आपको 90 डिग्री करना है। फ्रेंड्स, मला गो कार्डिंग खूप आवडतं आणि सगळेजण गेले आणि मी तिथेच उभी होती, कारण का त्या माणसाने ते बटन ऑन नव्हतं केलं आणि फायनली त्याने ऑन केलं आणि माझी पण सवारी निघाली.
फ्रेंड्स, कोकार्डिंगमध्ये खूप मजा आली आणि फायनली आम्ही चाललो आहोत डिनरला, ते पण कुठे, प्रीतमदा धाब्यामध्ये, आणि ते आहे दादर ईस्टला. तर चला. फ्रेंड्स, 1942मध्ये प्रीतमचा धाबा ओपन झालेला आणि आता ह्या धाब्याला म्हणजेच एक प्रकारचं रेस्टॉरंट आणि प्रीतमदा धाबा हे दोन्ही प्रकारचं ह्याच्यात कॉम्बिनेशन असतं. ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. एंट्रीला गेलात तर तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसेल आणि रेस्टॉरंटच्या मधनं परत अजून थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला प्रॉपर धाबा लुक दिसेल. जसं मी आता तुम्हाला दाखवत आहे तसं ह्या प्रीतम का धाबा ह्याला जवळजवळ 83 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचं जेवण खूपच अप्रतिम आहे. तुम्हाला रेग्युलर रेस्टॉरंट किंवा धाब्यापेक्षा ह्याचे प्राईस जरा जास्त वाटतील, पण व्हॅल्यू फॉर मनी आहे फ्रेंड्स. आणि त्यांचं हायजीन, सर्विस 10/10. तर कधी तुम्ही दादरला असाल तर नक्की दादर ईस्टला स्पेशली नॉनव्हेज, बटर चिकन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आणि चिकनसाठी तुम्ही प्रीतमदा धाब्याला नक्की व्हिजिट करा. तर चला बघूया मी काय काय खाल्लं. फ्रेंड्स, प्रीतमच्या धाब्याची एक चांगली गोष्ट म्हणजे लाईव्ह किचन आहे आणि ते तुमच्या समोर सर्व करतात आणि बनवतात. त्यामुळे त्यांचे शेफ आणि त्यांचा जो स्टाफ आहे तो खूपच फ्रेंडली आहे आणि त्याच्या वाइब्स एकदम मस्त आहेत. फ्रेंड्स, रेस्टॉरंट के अंदर धाबा म्हणजेच प्रीतमच्या धाब्यामध्ये AC रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कंटिन्युटीमध्ये पुढे चालत राहिलात तर तुम्हाला मस्त असा प्रीतमचा धाबा मिळतो नॉन AC. जर तुम्हाला ACमध्ये बसायचं असेल तर यू कॅन एन्जॉय इन द रेस्टॉरंट पार्ट, आणि जर तुम्हाला धाब्याच्या वाइब्स पाहिजे असतील तर यू कॅन सिट इन अ धाबा. खास तुमच्यासाठी एक लुक रेस्टॉरंटचं दाखवणार आहे मी. एंट्रीला केल्या तुम्हाला आधी रेस्टॉरंट दिसतं आणि रेस्टॉरंटमधनं असा तुम्हाला जर छोटासा पाथवे दिसतो आणि त्या पाथवेमधनं तुम्ही धाब्यामध्ये एंट्री करतात. पण प्रॉपर प्रीतमच्या धाब्यामध्ये जर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये बसायचं असेल तर रेस्टॉरंट हे ह्या प्रकारे दिसतं. तो फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही दादरला असाल तेव्हा नक्की प्रीतमच्या धाब्याला व्हिजिट करा आणि मस्त जेवणाचा स्वाद घ्या. ॲम्बियन्स 10/10, फूड 10/10 आणि सर्विस 10/10, हायजीन 10/10. फ्रेंड्स, फूड आहे व्हॅल्यू फॉर मनी आणि मी आता मस्त डिनर करून चालली आहे घरी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.